एकाच खोलीत एकाच सिलिंग फॅनला आणि एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची खळबळजनक घटना काल गुरुवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सोलापुरातील पूर्व भागाच्या कर्णिक नगर परिसरात उघडकीस आली होती। या घटनेने अक्षरशः सोलापूर शहर हादरून गेलं होतं। आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमधून बहीण भावाचं नातं सांगणाऱ्या मृत अश्विनी केशापुरे आणि रोहित ठणकेदार या दोघांनी एकत्रित आत्महत्या का केली असावी असा प्रश्न तमाम सोलापूरकरांना पडला होता। या घटनेने पोलीस देखील चक्रावले होते। मात्र सुसाईड नोटच्या आधारे MIDC पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गुरुवार सायंकाळपासून वेगवेगळ्या अँगलने तपास करीत अखेर शुक्रवारी सायंकाळपर्यंत पोलीस या दोघांच्या आत्महत्येच्या कारणांच्या मुळापर्यंत सकृतदर्शनी पोहोचले। अश्विनी आणि रोहित या दोघांच्या आत्महत्येच्या कारणांची प्राथमिक माहिती तपासून पोलिसांच्या हाती आली आहे। या माहितीमधून अश्विनी आणि रोहितच्या आत्महत्येचे अखेर गूढ उकलले आहे। 6 मित्रमैत्रिणींच्या वर्तुळाचा त्या दोघांच्या आत्महत्येशी जांगड गुत्ता असल्याची माहिती पोलीस तपासामधून समोर आली आहे। दरम्यान अर्ध्यावरच प्रेम प्रकरण ब्रेकअप होण्यातून आलेले डिप्रेशन आणि प्रियकरानं दुसरी गर्लफ्रेंड पटवली, तिची बदनामी केल्याचा आलेला आक्षेप यातून अश्विनी हिने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याच्या माहितीपर्यंत पोलीस सकृतदर्शनी पोहोचले आहेत। तर दुसरीकडे मृत रोहित हा विकृत स्वभावाचा होता। त्याला खरेखुरे आई वडील नव्हते। खरेखुरे आई वडील नसण्यावरून मित्रमैत्रिणीसह लोक बोलायचे। आई वडील नसल्याचा विरह त्याला सहन होत नव्हता। त्यामधून तो निराशेच्या गर्तेत गेला होता। त्यातूनच त्याने आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी चौकशीतून बांधलाय। विशेष करून एकमेकांना बहीण भाऊ मानणारे अश्विनी आणि रोहित हे दोघेही निराशेच्या गर्तेत होते। आपण दोघेही समदुःखी आहोत अशी त्यांची भावना झाली असावी आणि त्यातून दोघांनी एकत्रितरित्या एकाच वेळी आत्महत्या केली असावी या प्राथमिक निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचले आहेत। मृत अश्विनी हिचा पहिला मित्र प्रमोद याच्या सोबत असलेले प्रेम प्रकरण ब्रेकअप झाले होते। प्रमोद याने ते ब्रेकअप केलेले होते। अश्विनी सोबतच्या प्रेम प्रकरणाला कायमचा पूर्णविराम दिल्यानंतर प्रमोद याने हिना म्हणजे बदललेले नाव हिचा पहिला प्रियकर प्रमोद आणि हिना हे दोघे बदनामी करत असल्याच्या कारणावरून संतापून होते। तसेच 2 नंबरचा विनोद बदललेले नाव आणि त्याची गर्लफ्रेंड विनया बदललेले नाव यांना देखील हिना चांगली नसल्याबद्दल मृत अश्विनी हिनेच सांगितले होते। या दोघांमध्ये देखील मृत अश्विनी हिनेच हिनाबद्दल बदनामी केली असा आक्षेप 1 नंबरचा मित्र प्रमोद आणि त्याची मैत्रीण हिना या दोघांचा होता। बदनामीच्या प्रकरणातून वाद देखील झाले होते। खास करून मृत अश्विनी ही प्रमोद यास हिनाला सोडून दे, ती चांगली नाही, मी तुला सर्वस्व दिलं तरी तू माझ्यासोबतचे प्रेमसंबंध तोडले असे वारंवार म्हणत होती। मृत अश्विनी आणि रोहित या दोघांच्या आत्महत्येच्या प्रकरणाला अनेक कंगोरे आहेत। त्यांच्या आत्महत्येनंतर प्रमोद, हिना तसेच विनोद आणि विनवा यांच्याकडे चौकशी सुरू आहे। त्यातून अधिक माहिती समोर येऊ शकते। MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्यासह त्यांच्या टीमने अश्विनी आणि रोहित यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर तपासाची वेगाने सूत्रे फिरवली। अधिक तपासामधून ते आत्महत्येच्या मूळ निष्कर्षापर्यंत ते पोहोचतील। पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांनी या प्रकरणाच्या अनुषंगाने माहिती दिली। 3 मित्र आणि 3 मैत्रिणी असे 6 जणांचे वर्तुळ एकमेकांच्या संपर्कात होते। या संबंधित जणांनी 8 ऑगस्टला सोलापुरातील एका ठिकाणी मीटिंग झाली होती। यामध्ये दुसऱ्या गर्लफ्रेंडच्या बदनामीचा विषय मीटिंगमध्ये मुख्य होता। त्याशिवाय एकूणच गैरसमज त्यातून निर्माण झालेला 6 जणांमधील तणाव या सगळ्या बाबींवर चर्चा झाली होती। बदनामी आणि त्या अनुषंगिक निर्माण झालेले वातावरण हे सगळं थांबूया असं देखील ठरलं होतं। मात्र ठरलं तसं झालं नव्हतं। तू मै ही चांगली ती चांगली नाही, तो चांगला ती चांगली असं होत राहिलं अशी माहिती समोर आली आहे। मृत अश्विनी हिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती। त्यामध्ये मित्र नंबर 1 प्रमोद काल्पनिक नाव आणि त्याची मैत्रीण हिना काल्पनिक नाव यांच्या नावाचा उल्लेख होता। त्यावरून MIDC पोलिसांनी या दोघांना पहिल्यांदा ताब्यात घेतलं। त्यानंतर मित्र नंबर 2 विनोद आणि त्याची मैत्रीण विनया काल्पनिक नाव या दोघांना ताब्यात घेतलं। चौघांची एकत्र कसून चौकशी केली। यातून अनेक बाबींचा उलगडा झाला।